ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. मदतीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. यावेळेस पक्षाचे काही लोक आपल्याकडे आले होते. पदाधिकाऱ्यांबद्दल आपल्याला काही माहित नव्हतं, पण आपलं सही देखील नव्हतं, तरी आपण त्यांना आपले लोक होते म्हणून आपण त्यांना भेटायला आपण निर्णय घ्यायचा असं बोलले होते. मग त्यावेळेस एकमतानं असं ठरलं की इथं जे 4 जण देवेंद्र कोटे यांचं नाव डिक्लेअर केला. तर तुमचं सगळ्यांचं मत काय की आपण काय केलं पाहिजे, विधानसभा लढवलं पाहिजे किंवा नाही, याचा परिणाम आपल्याला आहे. आणि माझी ताकद जी आहे ते तुम्ही सगळे आहेत. तुम्ही नाही तर मी शून्य आहे. जसं एखाद्या मित्राला मोठं करायचं असतं, तसं उभं आयुष्य तुम्ही मला मोठे केलात. तुम्ही माझे मित्र आहात. मला मित्राच्या नात्यानं, भावाच्या नात्यानं तुम्ही आजपर्यंत मला इथं या स्टेजला आणलात. आता ही स्टेज आपली येणारी आपल्या सगळ्यांच्या भवितव्याची प्रश्न आहे, आपल्या येणाऱ्या पिढीची प्रश्न आहे. ज्यांनी निरंतर, मी नाव घेत नाही, वेगवेगळ्या पक्षात किंवा अनेक वर्षापासून ज्यांनी एक संघटना वाढवू शकत नाहीत, समाजाचा मोठा संघटना तो मर्यादित ठेवला होता, त्या 2000च्या वर सभासद वाढवले गेले नाहीत. अशा काही लोकांमुळे आपला समाज बी प्रगती झालेला नाही आहे. तशाच परिस्थितीत पुन्हा निरंतर घराणेशाही राजकारण हा चालू आहे. आता अनेक कार्यकर्ते मला म्हणत होते, बाबा आपण भारतीय जनता पार्टीत आहोत, पण आपल्या भारतीय जनता पार्टीचं इथं काम करत असताना इथे एक प्रकारे प्रचार करावा लागतो, तिथे एक प्रकारे प्रचार करावा लागतो. तर अनेकांचा मला फोन आला होता की आपण अपक्ष उभा राहावं. पण माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावं. आपल्या भागात प्रत्येकाच्या, आपल्या ज्या टीम मध्ये जेवढे मंडळातले लोक असतील, आपली टीम असतील, आपल्या भागातली माता भगिनी महिला असतील, आपण सगळ्यांनी प्रत्येकाशी चर्चा करून उद्या मला याचा अभिप्राय कळवण्यात यावा. कारण आपल्या सगळ्यांचं एक मत झालं तरच आपण निवडणुकीला समोर जाऊ शकतो. ह्याच्यासाठी आपण आपल्या प्रत्येकाचं मत मांडणं अत्यंत गरज आहे. आज जसं आता आपण एक इथं छोटीशी चर्चा करतोय, तसेच अजून इथून आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत 25 ते 50 बैठका आहेत वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या ठिकाणी, जे आपल्यासोबत जुळून आपली जे टीम काम करणार आहे. मत काय येते ऐकून पुढचा निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे. तुमचं काय मत आहे? व्यापारी वर्गाचं मीटिंग घेत आहे, एज्युकेटेड लोकांचं एज्युकेटेड वर्ग टीम, मला उद्या संध्याकाळपर्यंत कळवावं. कारण आपल्याकडे खूप जर उभा राहायचं असेल तर आपल्याला फॉर्म भरावं लागेल. फॉर्म भरण्यासाठी एकदम खूप कमी टाइम आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं निर्णय हे एकमतानं असणार आहे. जर येणारी पिढी आणि भवितव्य बदलायचं असेल, आपल्या हक्कासाठी आपण हो म्हणलं तर हा म्हणून आवाज देणाऱ्या व्यक्तीसाठी जर आपल्याला उभा राहायचं असेल का, किंवा जे आता पक्षाने उमेदवार दिले त्या उमेदवाराला आपल्याला साथ द्यायचंय का, काय निर्णय घ्यायचाय ते आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचंय. आपलं तुम्ही सगळे जर माझ्या सोबत असाल, तुम्ही सगळ्यांनी 25 दिवस निस्वार्थपणे जर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, भवितव्यासाठी जर दिला, मत परिवर्तन होत नाही असं काहीच नाही. आणि कुठल्याही पक्ष असू किंवा कुठलाही संघटना असू, कुठल्याही क्षेत्रात जोपर्यंत निष्ठावंतपणे आपण सगळेजण मिळून काम करत नाही, तोपर्यंत तो यश गाठता येत नाही. तो यश जर गाठायचा असेल तर आपल्या प्रत्येकाचं मत अत्यंत गरजेचं आहे. जसं आज आपण इथं मीटिंग घेतलोय, तुम्ही आपापल्या भागात, आपापल्या लोकात, आपापल्या मित्रांना विचारून घ्यावं की आपण काय केलं पाहिजे. आणि जर यावेळेस आपण आपली स्वतःच्या हक्कासाठी नाही लढलो तर भवितव्यात लढू किंवा नाही, हाही खूप मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही बघत असाल निरंतर आपली लोकसंख्या सिटीमधून कमी होत आहे. तो कुठल्याही जातीचा व्यक्ती असो. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आपल्याला उद्योगधंद्याचे आहेत. आता जे उमेदवार आहेत ते निरंतर राजकारणात पिढी आहेत. त्यांच्या 30 वर्षाखालचं तुम्ही राजकारण जर बघायला गेला तर त्यांनी मागील 30 वर्षात सतत डेव्हलप झाले. कुठल्याही लोकांना मोठं केलेलं नाही, कुठल्याही समाजाला योग्य दिशेनं नेलं नाही, किंवा त्यांनी ज्या संघटनेत होते तो संघटना देखील त्या स्वरूपात ते वाढवलं गेलेलं नाही. जेवढ्या मर्यादित होतं त्याच्यापेक्षाही ते निरंतर त्याला छोटं करत गेले, त्याला मोनापिल्ली करत गेले, जेणेकरून तो संघटना सार्वजनिक नसताना स्वतंत्र संघटना कसं टिकवलं पाहिजे, स्वतःच्या खिशात कसं असलं पाहिजे, याच्यासाठी त्या फॅमिलीनं खूप वर्ष मेहनत घेऊन केले. ते मला फोनवर बोलले, 1-2दा बोलले. त्यानंतरनं हा मीटिंग साठी मला बोलवले. आज कोणीही तिथं आलेले नव्हते, वेगवेगळ्या ठिकाणी होते. ते उद्या बैठक बसवाल असं बोलले होते.
पण माझं व्यक्तिगत मत असं आहे, आपलं जर भवितव्य घडवायचं असेल तर ते आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे. ज्यांनी पाया पूर्ण समाजाला नाही पूर्ण सिटीला स्वतःच्या पाया पडायला लावून निरंतर सगळ्यांना वाकायलाच लावले, आपली येणारी पिढी किंवा आपण वाकायचं का ताटात उभा राहायचं हा निर्णय केवळ आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि इलेक्शन मी एकटा लढू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत नसणार, जोपर्यंत तुम्ही मला साथ देत नाही, तोपर्यंत मी सक्षम होणार नाही. त्यामुळं मला तुमच्या सगळ्यांचा मताचा निर्णय जो काही आहे तो मला तुम्ही सगळ्यांनी कळवावं. आणि हा लढा आज आपण जर हक्कासाठी नाही लढलं, भविष्यात पुन्हा आपण कधीही लढू शकत नाही. एक कामगार हा कामगारच राहतो. जो पैसावाला आहे, जो सोन्याच्या चमच्यानं खाऊन मोठा झाला, तो निरंतर सत्तेत बसतो. कारण भारतीय जनता पार्टी एक जनतेचा पार्टी आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आजपर्यंत न्याय दिला गेलेला आहे. पण आताच्या सध्याची परिस्थिती अशी आहे, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उडी मारलेले. कारण निरंतर समाजानं त्यांच्या पाठीशी, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी आपण उभारले होतो. पण आज देखील त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी, राजकारण हा त्यांचा बिझनेस झालेला आहे. राजकारण म्हणजे लोकप्रतिनिधी, तो बिझनेस नसून तो येणाऱ्या पिढीचा भवितव्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी त्यांना योग्य मार्ग दाखवणारा असला पाहिजे. त्यांच्या कुठल्याही प्रकारचा अडचण असू दे, तो त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री येऊन उभारणारा पाहिजे. ज्याने आपल्यात लहानाचं मोठं झालं नाही, ज्याला या गोरगरीब जनतेचं दुःखच माहित नाही, ज्याला या गोरगरिबांची भावनाच माहित नाही, ज्यांनी कधी आम लोकात आलेच नाही, त्यांना आपल्यासारख्या लोकांचं, आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम समजल का, किंवा त्यांनी आपली अडचण समजून घेऊ शकतील का, का आपल्याला नौकरासारखं ठेवतील, हे तुम्ही सगळ्यांनी विचार करावं. आणि विचार करून उद्या मला कळवावं. कारण आपण अनेक वर्षापासून आपल्या तेलुगू भाषिकांसाठी, आपल्या पद्मशाली समाजासाठी निरंतर तुम्ही सगळे मला साथ दिला. तुमच्या सगळ्यांच्या साथामुळं आपण वेगवेगळ्या संघटनेला उभं केलं आणि मजबूत टीम बांधणी केली. त्यामुळं आज तेलुगू भाषिकांचा स्वाभिमान आज एकत्र झालेला आहे. पुन्हा या स्वाभिमानाला ठेचण्याचं काम काही कुटील राजनीतीच्या बुद्धिवाले, जे निरंतर स्वतःच्या स्वार्थासाठी षडयंत्र रचलं जातं, त्या पद्धतीनं हा षडयंत्र रचून आपल्याला इथपर्यंत आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार करून लवकरात लवकर मला कळवावं. आणि आता कोणाचं काही मत असेल तर त्यांनी सांगावं. आणि प्रत्येकाने इथं जमलेले त्यांच्या व्यक्तिगत 50-50 मतांचे अधिकार आहेत. एक एक मंडळामध्ये 100-150-200 लोक असतात. आपण सगळ्यांनी आपापल्या भागातील आपल्या जवळचे पाहुणे, रावळे, मित्र यांच्याशी चर्चा करून उद्या तुम्ही मला सगळ्यांनी कळवावं. एवढंच माझे 2 शब्द बोलून मी संपवतो. आणि लोकांच्या समोर झुकायला शिकवलंय, पण आपण अनेक वर्ष अनेक संघर्ष करून मान, सम्मान, अपमान, दुःख भोगून, अनेक वनवास भोगून स्वाभिमानानं जगण्यासाठी निरंतर अनेकांना आपण कूटनीतीच्या पद्धतीनं येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आपण सगळे लढून इथपर्यंत आलेलो आहोत. आज आपल्या ताटात आलेला घास पुन्हा जे निरंतर खानदानी राजकारण, खानदानी बिझनेस असल्यासारखं त्याच प्रकारचं राजकारण होत आहे. आपण सगळ्यांनी विचार करून याच्यावर अजून एकदा मला सांगावं. एवढेच माझे 2 गोष्ट बोलून मी संपवतो.